पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग मित्र मंचची अनोखी जनचळवळ. स्वच्छता, जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि पक्षी संरक्षणासाठी सातत्यपूर्ण सेवा उपक्रम. पांढरकवडा जनहित संस्थेच्या निसर्ग मित्र मंचतर्फे पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग संवर्धनासाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. निसर्गासाठी 2 तास या अभियानाअंतर्गत प्रत्येक रविवारी कार्यकर्ते श्रमदान करून जंगल, नदी परिसर, पर्यटन स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व संवर्धनाचे कार्य करत आहेत. समाजामध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासोबत प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग जपण्याचा संदेश मंचाच्या माध्यमातून दिला जात आहे. अलीकडेच श्रीकृष्ण टेकडी वन उद्यान पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल 30 पोती प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. यामध्ये चिप्स पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, दारू व बिअरच्या बाटल्या, खर्रा पन्नी तसेच इतर प्लास्टिक कचऱ्याचा समावेश होता. वन उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्यासोबत वन्यजीव आणि पक्ष्यांना होणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला. मंचाच्या वतीने खुनी नदी स्वच्छता अभियान सुद्धा राबविले जात आहे. नदीपात्रातील प्लास्टिक व इतर कचरा हटवून जलप्रदूषण कमी करण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप जपले जात असून जलस्रोत संवर्धनास हातभार लागत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी झाडांचे संवर्धन हा महत्त्वाचा भाग मानून कार्यकर्त्यांनी पांढरकवडा शहरातील झाडांवर लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर, तार आणि खिळे काढण्याचा विशेष उपक्रम राबविला. झाडांमध्ये ठोकण्यात आलेल्या खिळ्यांमुळे व तारांमुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने श्रमदानातून ते हटवून झाडांना संरक्षण देण्यात आले. अनेक झाडे मोठी झाल्यानंतर त्यांना बसविण्यात आलेले लोखंडी ट्री गार्ड झाडांच्या वाढीस अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कटरच्या सहाय्याने ट्री गार्ड कापून झाडांना मोकळी वाढ मिळवून देण्याचे कार्य करण्यात आले. या उपक्रमामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीचे चक्र सुरळीत राहण्यास मदत होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र वातावरणात झाडे वाचावीत यासाठी कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी झाडांना नियमित पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर पाण्याअभावी पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्ण टेकडीवर विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई उभारण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासोबत जीवसृष्टीबद्दल संवेदनशीलतेचा संदेश दिला जात आहे. जलसंधारणाच्या दृष्टीनेही निसर्ग मित्र मंच महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. डोंगर व जंगल परिसरात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी श्रीकृष्ण टेकडी वन उद्यान येथे दगडी बंधारे निर्माण करण्यात आले. तसेच पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरावे यासाठी मातीचे चरे खोल करून त्यांची दुरुस्ती करण्यात आली. गाळाने भरलेले चरे पुन्हा खोदून दुरुस्त केल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास आणि मृदाधोप कमी होण्यास मदत होणार आहे. निसर्ग मित्र मंचचे हे सर्व उपक्रम केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. युवक, नागरिक आणि पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन मंच सातत्याने श्रमदान, जनजागृती आणि सेवाकार्य राबवत असून निसर्ग वाचवा, पर्यावरण जपा हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवत आहे. या कार्यात सुबोध काळपांडे, स्वप्नील बोमेनवार, सागर बावने, बादल उईके, अनिल तोरण पवार, सक्षम मिसाळ, यश चौधरी, सानिध्य वसाके, ऋषिकेश दडांजे, स्वराज काळे, मोहित पांडे, उदय सवनकर, आकाश कनोजे आदी कार्यकर्ते सक्रियपणे सेवा देत आहेत. नमस्कार. निसर्ग मित्रमंचच्या 2 तास निसर्ग सेवेसाठी उपक्रमात आज आम्ही सर्व सदस्य श्रीकृष्ण टेकडी वन उद्यान पांढरकवडा येथे जमलो आहे. आज 2 तासामध्ये आम्ही सकाळपासून या परिसरामध्ये प्लॅस्टिक पिशवी, पाण्याच्या बॉटल्स आणि इतर प्लॅस्टिक कचरा संकलन करण्याची ही मोहीम आज राबवित आहोत. साधारण सकाळ 2 तासामध्ये आम्ही 30च्या वरतं या पोत्यामध्ये आपण बघू शकता हा कचरा संकलित केलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या पर्यटन स्थळाला येताना कृपया इथे प्लॅस्टिक, कचरा, बॉटल्स फेकू नये. तो आपल्या प्रवेशद्वारावर असलेल्या डस्टबिनमध्येच टाकावा आणि पर्यावरण रक्षणामध्ये आपला सुद्धा मोलाचा सहभाग द्यावा. धन्यवाद.